हॅलो नमस्कार. आज मी उपवासाचे बटाटे वडे दाखवते आहे. त्यासाठी 1.5 बटाटा घेतला आहे मोठा, कोथिंबीर, मिरच्या. तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर ती स्किप केली तरी चालेल. त्यासाठी जिरं टाकते थोडंसं मीठ, एवढं मीठ टाकते, अर्धा चमचा. आणि हे शिंगाडा पीठ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकणार आहे, म्हणून आता अर्धा चमचापेक्षा कमी टाकलं. आता हे मी मिक्स करून घेते, स्मॅश करून. कोथिंबीर टाकते, मिरच्या, शिंगाडा पीठ घेते आहे. थोडंसं मीठ टाकते, थोडं पाणी, थोडं करून पाणी टाकते आणि हे मिक्स करून घेते. थोडासा मसाला टाकते शिंगाड्याच्या पिठामध्ये. शिंगाड्याचं पीठ असं कालवून घेतलं आहे. आता ह्याचे गोळे करते. एकूण 6 गोळे झाले आहेत. चला तर आज उपवासाचा बटाटा वडा आणि उपवासाची चटणी, दही तयार आहे. आज अंगारकी संकष्टी आहे, तुम्ही नक्की करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. गरमागरम उपवासाचे बटाटे वडे तयार आहेत. नक्की तुम्ही करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. गरमागरम वडे.